नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आर्विश आणि मम्मा. तर मंडळी, आर्विश झोपलेला आहे आणि आम्ही व्हिडिओ शूट करतो आहोत. पहिली गोष्ट तर ही क्लिअर करेल की जो आपला लव्ह स्टोरीचा फर्स्ट पार्ट आहे, पहिला भाग आहे, त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आहे, खूप भरभरून प्रेम दिलं आहे. त्यासाठी तुमचे मनापासून आभार आणि खरंच मनापासून धन्यवाद. तुमचं असंच प्रेम आमच्यावरती असू द्या. आणि हो, त्या व्हिडिओवर मला कमेंट्स येत होते की व्हिडिओ ताई, म्हणजे हा व्हिडिओ तो खूप मोठा केला आहे किंवा तू फॅमिलीचं का सांगते. तर बघा, खूप सबस्क्रायबर होते पहिल्यापासून, जे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे, आणि खूप सबस्क्रायबर होते की त्यांना असं वाटतं की मी लहानपणापासून इगतपुरीला आहे, म्हणजे विशालचं आणि माझं घर बाजूबाजूला आहे. तर खूप जणांना असं वाटत असतं की मी इगतपुरीचीच आहे पहिल्यापासून, किंवा माझं बालपण वगैरे. तर ह्या खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या मला क्लिअर करायच्या होत्या की इगतपुरीचं आणि मी राहायला कशी गेले, किंवा इगतपुरीचा माझा कसा संबंध आहे, या सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या होत्या. त्यासाठी मग मी डीपली हा व्हिडिओ केला. या व्यतिरिक्त अजून मला आई सोडून गेली, त्याच्यानंतरच माझ्या आयुष्यात हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, म्हणून मला आईचं सांगणं पण गरजेचं होतं. आणि अजून म्हणाल तर माझ्या भूतकाळावरती मला कमेंट्स येत आहेत की आरती तू तर असं सांगते किंवा असं बोलते. बघा, मला त्या कमेंट्सचा राग नाही येतो तुमच्या, पण मी माझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर केलेलं आहे की मला माझ्या भूतकाळाविषयी बोलायचं नाहीये, किंवा मला काही गोष्टी सांगायच्या नाहीयेत, मला त्या विषयावरती बोलायचंच नाही, माझी इच्छाच नाही त्या विषयावरती बोलायची. तर मग मला असं वाटतं की ह्या कमेंट्स तुम्ही पण करू नका. म्हणजे कसं आहे बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही गोष्टी घडलेल्या असतात, आणि आयुष्य हे असंच असतं, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही असतंच. तर माझाही तसं तो भूतकाळ होता, ते गोष्टी तिकडे संपलेल्या आहेत, किंवा त्या गोष्टी नाहीच आहेत अस्तित्वामध्ये. त्या विषयावर बोलून आता काहीच फायदा नाहीये. तर मग तो विषय का बोलायचा आपण, बरोबर आहे की नाही विषय. मग मला असं वाटतं ना की तुम्ही एक स्त्री आहे, तुम्ही पण व्हिडिओ बघणाऱ्या स्त्री असेल तर तुम्ही माझ्या भावना समजू शकतात की झालेल्या गेलेल्या गोष्टी परत बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. त्यामुळे मी परत एकदा तुम्हाला सांगते की माझ्या भूतकाळाविषयी विचारू नका किंवा कमेंट्स करू नका. आणि मला ज्या फर्स्ट डे पासून जे माझे सबस्क्रायबर पाहतायत, जे व्हिडिओ कंटिन्यू बघतायत, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि माझ्या एका लास्ट व्हिडिओमध्ये पण मी काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. 31st जो व्हिडिओ होतो, ज्या व्हिडिओमध्ये भरपूर काही गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ बघताना काही प्रश्न निर्माण होत असतील, मला माहिती आहे की मी असं नाही म्हणते की तुम्हाला तुमच्या कमेंट्स चुकीच्या आहेत किंवा तुम्ही चुकीचे आहात, किंवा कमेंट्स असे करतायत म्हणून निगेटिव्ह कमेंट्स आहेत, मी असं पण नाही बोलणार. मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ बघतायत, तर जर नवीन सबस्क्रायबर असेल, कोणी ते व्हिडिओ पाहिले नसेल, तर त्याला प्रश्न पडणं साहजिकच आहे की असं कसं. तर बघा, मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला नेहमी खरं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, खरं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि तेच मी सांगत आलेली आहे. तर मी माझ्या एका व्हिडिओमध्ये क्लिअरली केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी, का नाही विषय. आणि अजून राहिला तो प्रश्न, आता आपण आपल्या आजच्या स्टोरीला सुरुवात करूया. राहिला प्रश्न विशालला, म्हणजे विचारलं गेलंय की विशालला, म्हणजे तुझ्या गळ्यात मंगळसूत्र होतं, तू सुंदर टिकली सगळं लावत होती, आणि मग विशालने कसं काय तुझ्याकडे बघितलं, किंवा विशालचा दृष्टिकोन काय होता बघायचा, मग विशाल कसं काय बघितलं. तर ह्या सगळ्या गोष्टीचे उत्तर जे आहे ते विशालच तुम्हाला देतील, विशालच सांगतील की माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र होतं, सिंदूर लावलेला असायचा, तरी विशाल कोणत्या दृष्टिकोनाकडून माझ्याकडे बघायचे, किंवा त्यांच्या भावना काय होत्या माझ्याबद्दल, त्यांचा बघण्याचा हेतू काय होता माझ्याकडे, ते तुम्हाला विशालच सांगतील. जे तुम्ही लोकांनी जे कमेंट केले की असं तसं, की आता आरतीने जसं की तुम्हाला सर्वांना सांगितलं, हा, म्हणजे माझ्या भूतकाळाबद्दल पण तुम्हाला माहिती आहे की नाही. बघा, भूतकाळाबद्दल बोललं की मला हिच्या पास्टबद्दल सर्व काही माहिती होतं, की मी कधी असं तिला विचारलं तर मला हे सांगायचं की मी जेव्हा तिला पाहायचो की तिने नेहमी दुसऱ्यांसाठीच ती करत राहिली, दुसऱ्यांसाठी धावपळ करत होती, तर मला तिचा स्वभाव आवडला. जेव्हा पण तिला पाहायचो ती धावपळच करायची, घरात असो किंवा बाहेर असो, कोणत्या पण कामामध्ये सर्वात पहिले तीच पुढे असायची. तर याच्याबद्दल मला म्हणजे कसं माझ्या मनात एक उत्सुकता निर्माण झाली, एक प्रेम निर्माण झाला, आणि मला ती खूप आवडायला लागली तेव्हापासून. म्हणून तेव्हापासूनच तिच्याकडे पाहायला लागलो. आणि भूतकाळ तर तुम्हाला माहिती होता सगळा मला, आणि
हो, आता तुम्हाला हा विषय तर इथे क्लिअर झाला असेल. जे कमेंट्स होत्या त्याच्यावरती आन्सर देऊन झालेलं आहे. तर आता मी पुढची स्टोरी सुरुवात करतो. तर तसं माझं आणि विशालची ओळख कशी झालेली आहे किंवा विशालला मला कसं समजलं या सगळ्या गोष्टी ह्या मी तुम्हाला आता क्लिअर करते आहे. तर कसं आहे माहितीये का, तुम्ही माझ्या जबाबदाऱ्या पार पडत असताना माझ्या घरातले कामं मी तुम्हाला सांगितलं की मला अजून एक जबाबदारी वाढली होती, ती म्हणजे भावाचं लग्न करून द्यायचं होतं. म्हणजे आता तुम्हाला माहितीये का आपल्या घरात कोणी गेल्यानंतर 1 वर्षाच्या आत लग्न करतात असं मी मोठ्या माणसांकडनं ऐकून आहे. तर मला भाऊसाठी मुलगी बघायची होती, त्याचं लग्न करून द्यायचं होतं. ती एक माझ्यावर मोठी जबाबदारी होती. प्लस काजलची प्रेग्नन्सी, तिचं चेकअप असायचे मंथली, या सगळ्या गोष्टी. पप्पांचा बीपीचा त्रास, त्यांना सगळं बघायचं, या सगळ्या गोष्टी माझ्या चालू होत्या. मग एक दिवशी आम्ही ना रात्रीचं असं म्हणजे तिथे मैत्रीण आहे एक, समोरच्या घरामध्येच राहते, व्हिडिओमध्ये ती कधी येत नाही म्हणून मी कधी दाखवली नाहीये, पण माझी मैत्रीण आहे, खूप चांगली मैत्रीण आहे ती. आम्ही रात्र 2-2 वाजेपर्यंत गप्पा मारत बसायचो त्यावेळेस. म्हणजे त्यांचं लाईफ, मी माझं लाईफचं सर्व सांगणार, हसी मजाक सगळं अजूनही चालतं तिथे गेल्यानंतर. तर मग माझी मैत्रिणींनी मी गप्पा मारत बसलो होतो एकदा. तर माझ्या मैत्रिणीने, म्हणजे राणी मावशी त्यांचं नाव आहे, सांगते मी, सॉरी राणी मावशी नाव घेते तुमचं, पण आता या गोष्टी क्लिअर करायचं त्यामुळे तुमचं नाव येतंय. तर राणी मावशी नाव आहे त्यांचं. तर मग खूप चांगली मैत्रीण आहे माझी. तर विशालच्या फॅमिली, म्हणजे असं आमच्या दोघींच्या गप्पा चालू होत्या माझ्या मैत्रिणीच्या आणि माझ्या. तेव्हा मग मला त्यांनी सांगायला सुरुवात केली की आपल्या बाजूचं जे घर बांधलं जातंय ते तुम्हाला माहिती आहेत का, कोण आहेत? तर मी म्हटलं कोण आहेत? तर म्हणे ते तुमच्या रूममध्ये भाड्याने राहायचे ते गायकवाड म्हणून आहेत. तर मी म्हटलं हा, मला माहिती होतं की म्हणजे इगतपुरीचा रूम भाड्याने दिलेला आहे, पण तो कुणाला दिलेला आहे, तिथे कोण राहतं मला हे नव्हतं माहिती. कारण मी तेव्हा मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात नव्हते, मी आउट ऑफ स्टेट असायचे, बाहेरगावी असायचे जास्तीत जास्त, महाराष्ट्रात मुंबईमध्ये नसायची जास्त. तर मला हे माहिती होतं की आपला इगतपुरचा रूम भाड्याने दिलेला आहे, पण कुणाला दिलाय ते नव्हतं माहिती. रूम आमचा भाड्याने दिलेला होता विशाललाच ना, विशाल रेंटनी राहायचे माझ्या घरी, म्हणजे जिथे मी आता राहते तिथे. तर मग विशाल रेंटने, जेव्हा माझी मम्मी होती त्यावेळेस विशाल रेंटनी राहायचे तिथे. तर विशालचे पप्पा पण माझ्याच घरी वारलेले आहेत. आणि त्याच्यानंतर हे 3 भाऊ आहेत. परत मग यांची बहीण आउट ऑफ कंट्री आहे. आणि मग यांच्याबद्दल मला थोडीफार माहिती राणी मावशींनी सांगितली. तर मी म्हटलं असं आहे का? तर म्हणे हा असं आहे. म्हणे त्यांनी तुमच्याच घरामध्ये राहायला, म्हणजे आमच्या रूम मध्ये राहतानाच बाजूची जागा घेतली ना तुम्ही, तर मग आमचं घर तुम्हाला लकी आहे का? लकी. तर मग माझ्या घरात ते रेंटनी राहत होते आणि मग त्यांनी बाजूला जागा घेतली आणि तिथेच राहतानाच मग ते घर बांधायला सुरुवात केली त्यांनी. असं सगळं आहे. मला ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे त्यांच्या फॅमिलीबद्दल थोडंफार समजलं मला. मग राणी रोशननी परत माझ्याकडे एक विषय काढला की कुठेतरी गडबड आहे म्हणे. तर मी म्हटलं कसली गडबड आहे? तर म्हणे त्यांच्या मोठा मुलगा आहे ना, तो तुम्ही पाहिलंय का त्याला? तर मी म्हटले नाही, मी नाही पाहिलेलं. कोणता मोठा मुलगा आहे? तर म्हणे आहे त्यांचा मोठा मुलगा आहे म्हणे एक, तो तिथे असतो बघा नेहमी. ते म्हणते नाही मी नाही पाहिलेलं, कारण यांचा लहान भाऊ आणि हे सेम दिसतात, त्याच्यामुळे मग मीच, म्हणजे कोणता लहान कोणता मोठा किंवा यांचे मुलगा आहे आणि हे मला माहितीच नाही. तर मी बोलते नाही, मला नाही माहिती कोणता मोठा आहे तो, त्या दोघांमध्ये कोण आहे ते मला नाही माहिती. म्हणे नाही कुठेतरी काहीतरी गडबड आहे. तर मला काय वाटलं की दुसरीच कोणाची तरी गडबड आहे. मला म्हणजे हे जे माझ्याकडे पाहत होते ते राणी मावशीच्या लक्षात आलेलं होतं. म्हणजे पहिल्यांदा कोणाला जर समजलं असेल आमच्या इथे तर ते राणी मावशीला समजलेलं होतं. राणी मावशी तिच्यासोबत राहायची, हा माझ्यासोबतच जास्त त्यांना कळणारच आहे ना. तर त्यांना ही गोष्ट लक्षात आली होती राणी मावशींच्या. आणि त्या म्हणजे खूप स्मार्ट आहेत राणी मावशी, हुशार खूप आहेत. तर मग त्यांच्या लक्षात आली ही गोष्ट. त्यांच्या लक्षात आली, त्या मला डायरेक्ट पण नाही बोलू शकतं, मला आवजावच घालतात, त्या नेहमीच आवजाव घालतात, गुटीताईच बोलतात. तर मग त्या बोलतात की गुटीताई काहीतरी गडबड आहे, तुम्ही थोडं लक्ष द्या ना, तुम्ही थोडे लक्ष द्या ना. मी बोलते काय लक्ष देऊ राणी मावशी, मला काही कळतच नाहीये. तर मग बोलतात की नाही तुम्ही लक्ष ठेवा म्हणून. म्हटलं काय लक्ष ठेवू? तर मग मला बोलले की त्यांचा मोठा मुलगा आहे, तो कोण आहे तो बघा ना जरा एकदा. मी म्हटलं ठीक आहे मी बघेल कोण आहे, मला तुम्ही दाखवतो कोण आहे ते. तर म्हणजे ठीक आहे चालेल, दाखवेल मी तुम्हाला. आणि तेव्हाच गणपती बसले होते
गणपतीचे दिवस होते, गणपती बसले होते. तर यांच्या घरी 10 दिवसाचे गणपती असतात आणि आमचं हे सगळं बोलणं चालू होतं, यांचं घराचं काम चालू होतं. विशाल तेव्हा माझ्याकडे बघत असतील का नाही ते विशालला माहिती, किंवा मी लक्ष नव्हतं दिलं. पण मला पाहायचं होतं की यांचा मोठा मुलगा कोण आहे, कारण राणीमावशीचा माझा थोडा विषय झाला होता याविषयी. पण राणीमावशींनी मला हे नाही सांगितलं की तो बघतोय वगैरे किंवा त्याच्या लक्षात आहे, कारण राणीमावशी ह्या गोष्टी माझ्याशी डायरेक्ट नाही बोलू शकणार. जरी त्या माझ्या मैत्रिणी असेल तरी पण म्हणजे त्यांची मर्यादा त्यांना माहिती की मी गुड्डीताईला असं डायरेक्ट नाही बोलू शकतं किंवा डायरेक्ट नाही सांगू शकतं. तर मग त्यांनी मला तर काय सांगितलं नाही, त्यांनी फक्त सांगितलं की तुम्ही लक्ष द्या कोण आहे म्हणून. तर मी मला ठीक आहे म्हटलं, बघूया कोण आहे. मग मला यांच्या घरून म्हणजे आमचं एक यांची आई म्हणजे यांच्या घराचं आमचं वगैरे चालू होतं, यांच्या घरच्यांचं नामचं. तर यांच्या घरी गणपती होते, सत्यनारायणाची पूजा होती 7व्या दिवशी का 8व्या दिवशी. तर त्याचं मला आमंत्रण आलं होतं पूजेचं ना विशाल. तर मग पूजेचं यांच्या घरून आमंत्रण आलं, तर मग मी पूजेला गेली. पण मग मी राणीमावशीला पहिलेच सांगितलं होतं, राणीमावशींनी पण मला सांगितलं होतं की आता पूजेला जाणार आहे ना, तो मुलगा तिथे असेल, तुम्ही बघा. तर मी म्हटलं ठीक आहे चालेल, बघेल मी, तुम्ही सांगा मला कोण येतो. तर म्हणजे ठीक आहे. मग मी पूजेला गेली. तर पूजेला गेली तर विशाल घरी होते तिथे, आणि विशाल घरी होते तरी पण मला नव्हतं माहिती की हाच म्हणजे आहे, कारण यांचा लहान भाऊ आणि हे सेम दिसतात, उमेशांचं आणि सेम दिसतात. आणि हे दोघं पण तिथे घराचं काम चालू होतं तिथे, हे कधी हा असायचा कधी तो असायचा. तर मला माहिती नाही की म्हणजे तिथे कोण असायचं, मी कोणाशी बोललेली आहे, मोठ्याशी बोलली की लहानाशी बोलली हे मला माहिती नव्हतं. तर मग मला राणीमावशींनी तुमच्या घरापर्यंत सोडलं होतं, पाऊस होता, खूप पाऊस येत होता. तर मी म्हटलं मी भिजेल, मला तिथपर्यंत त्यांच्या घरापर्यंत सोडा. तर राणीमावशींनी मला छत्रीमध्ये यांच्या घरामध्ये सोडलं होतं की जा पूजेला म्हणून. असं मी गेली पूजेला, मी गणपती बाप्पाला पाया पडली. आणि आई गेल्यानंतर पहिलं दर्शन मग यांच्या घरीच बाप्पाचं झालं माझ्या. मग मी त्या दिवशी माझं एकतर बाप्पावरती खूप श्रद्धा आहे पहिल्यापासून. तर मी बाप्पा यांच्याच बाप्पासमोर मनातून एवढी रडत होती ना की बाप्पा हे असं काय झालं म्हणून. किंवा मी तुला सांगितलं होतं की आईचं जीवनदान दे म्हणून, नाही मिळालं, काय आता पुढचं आयुष्य काय आहे म्हणून समजत नाही मला. एकतर आईच्या जागी मला जरी नेलं असतं तरी चाललं असतं. मी याच बोलली म्हणजे माझ्या आपण जेव्हा देवाशी बोलतो तेव्हा माहिती मनातल्या गोष्टी काय असतं किंवा मनात काय चालू आहे, या सगळ्या गोष्टी मी बोलत होते. पण मी तिथे म्हणजे कुणाला दाखवलं नाही की माझ्या मनात काय चालू आहे. पण मी यांच्या देवाच्या जेव्हा गणपती बाप्पाच्या जेव्हा पाय पडत होती ना, तेव्हा माझ्या मनात खूप असं ना म्हणजे अक्षरशः कंठ माझा दाटून येत होता बाप्पाच्या पाया पडताना, की देवा का म्हणून असं, का असं म्हणजे का झालं आमच्या सोबत असं, किंवा असं नव्हतं व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी मी देवासोबत तिथे बोलत होती. आणि मग पाया वगैरे पडून झाला. प्रसाद मला विशालनीच दिला ना. विशाल तुम्ही सांगा पुढे काय झालं. जेव्हा आमंत्रण हिला दिलं आमंत्रण, ती सत्यनारायणच्या पूजाला जेव्हा आली तर पाया वगैरे दर्शन वगैरे घेतलं, तर माझ्या हातानेच तिला प्रसाद वगैरे तीर्थप्रसाद माझ्या हातानेच दिला तिने. मग नंतर प्रसाद वगैरे घेतल्यानंतर निघून गेली वाटलं. मी निघून गेले, तुम्हाला कसं वाटलं होतं? एकदम असं एक अचानक आश्चर्य वाटलं. तुमच्या मनामध्ये होतं का? मनामध्ये होतं तेव्हा होतं, पण काय असं व्यक्त करायचं म्हणजे तो वेळ नव्हता. पण तू प्रसाद वगैरे मी तुला दिला आणि तू निघून गेली. मग नंतर परत मी बाहेर घेऊन थांबलो की तू गेली असं. नाही, मी मावशीकडे गेली होती, मी माझ्या मावशीकडे निघून गेली होती. यांच्या घरातून निघून मी माझ्या मावशीकडे गेली होती काही काम असल्यामुळे. तर मग ते असं झालं. मग तो दिवस तिथे संपला आमचा. मग मी घरी वगैरे आली, लेट नाईट आली होती त्यावेळेस. तर मग तो दिवस संपला. मग दुसऱ्या दिवशी परत राणीमावशीच्या माझ्या गप्पा चालू झाल्या. मी म्हटलं राणीमावशी तो मुलगा घरात होता का काल? तर म्हणे हो, तोच मुलगा ज्यांनी तुम्हाला प्रसाद दिला तोच विशाल भाऊ, तेच विशाल भाऊ आहेत म्हणून. आणि ते खूप कठीण आहे, खूप कठीण स्वभाव आहे विशाल भाऊचा. आम्ही त्यांच्याशी बोलत नाही म्हणे कुणीच, खूप कठीण स्वभाव आहे विशाल भाऊंचा, ते एकच शब्द बोलतात फक्त. मी म्हटलं हो का? तर म्हणे हो. म्हटलं काय हो राणीमावशी, काय तुमचं म्हणणं, मला सांगा ना काय आहे. म्हणे नाही, तुम्ही तुमचं ठरवा, तुम्ही तुमचा विचार करा की मी काय सांगणार नाही, तुम्ही तुमचं ठरवा. मी म्हटलं ठीक आहे चालेल. मग मी लक्ष ठेवून होती की राणीमावशींनी मला काय सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि याच्यातून काय. तुम्ही काय राणीमावशीला वगैरे सांगितलं होतं का असं काही? नाही, असं कोणाला काही कशाला सांगणार नाही सांगितलं. त्यांनी म्हणजे त्यांना ती गोष्ट कळाली होती आणि त्यांना ती माझ्यापर्यंत पोहोचवायची होती, पण त्या डायरेक्ट नव्हत्या बोलू शकत माझ्याशी. म्हणून त्या मला तुम्ही लक्ष द्या किंवा तुम्ही ठरवा, तुम्हाला काय जाणवते तुम्ही बघा, असं राणीमावशीचं म्हणणं होतं.
मग म्हटलं ठीक आहे चालेल. मग मी बघायची तर मला तेव्हा कळलं की यांचा मोठा मुलगा विशाल आहे म्हणून. माझं जे बोलणं होतंय ते विशाल सोबत झालेलं आहे. 2 ते 3 वेळा माझं बोलणं झालेलं आहे ते यांच्या मोठ्या मुलासोबतच झालेलं आहे. आणि मी तेव्हा राणी मावशी बोलली, त्याच्याशी तर मी खूप वेळा बोलली राणी मावशी म्हणे हो मग तोच त्यांचा मोठा मुलगा आहे असं. म्हणजे मला विशाल कोण आहे हे तिथे समजलं, पण विशालचं काय चाललंय हे मला अजूनही नव्हतं माहिती. की राणी मावशीने मला थोडी हिंट दिलीच होती तशी. तर मग म्हटलं ठीक आहे चालेल. तर मी नंतर नोटीस करायला सुरुवात केली. मग लक्ष जायला लागलं तिकडे माझं की एक्झॅक्ट काय चालू आहे म्हणून. तर मग मी जिथे असायची तिथे विशाल असायची. तुम्ही सांगा तुम्ही काय काय करायचं, मी नाही सांगणार आता. म्हणजे जेव्हा पण काय बाहेर म्हणजे घरात असताना असा बाहेर आवाज यायचा तरी मी बाहेर पाहायला जायचो. आणि काही काम करताना पण मी बाहेरच असायचो. रात्री म्हणजे कसं असं जेवण वगैरे पण झाल्यानंतर आपण जेव्हा एक चक्कर वगैरे मारतो तेव्हा पण मी बाहेरच असायचो. बाहेर बसायचे ना तर तेव्हा म्हणजे 1-2 तास रात्रीचे तेव्हा यांची गप्पा वगैरे चालू असायचे राणी मावशी यांचे. आम्ही तेव्हापर्यंत बाहेरच असायचो. आणि काय नाही, जेव्हा घरात वगैरे पण काम करायची तेव्हा पण म्हणजे खिडकीतनं बघणं, बाहेर म्हणजे कपडे वगैरे धुण्याचा आवाज यायचा तेव्हा तिकडे बाहेर मागे असायचो. भांडे वगैरे तेव्हा मी जेव्हा भांडी घासायची माझ्या मागच्या दाराला घासायची मी भांडी तेव्हा विशाल मागच्या दाराला असायचे. मी कपडे धुवायचे तेव्हा तिकडे बॅक साईडला विशाल असायचे. आणि बॅक साईडला म्हणजे लांब असायचे माझ्या घरापासून. मी त्यांना दिसायची पण नाही, फक्त त्यांना माझा आवाज असायचा की हा ही बॅक साईडला आहे म्हणून. आणि मी जेव्हा पुढे काय काम करत असेल तेव्हा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे विशालची या हॉलची खिडकी आणि माझी किचनची खिडकी एक आहे. आणि किचनची खिडकी म्हणजे जवळ हा म्हणजे समोरासमोर आहे. आणि किचनच्या खिडकीमध्ये म्हणजे मी घरात काहीही काम करत असेल ते जर यांच्या घरातून कोणी बघायचं ठरवलं तर ते पूर्ण दिसतं. तर मग असं व्हायचं, विशाल खिडकीतून बघायचे मला. मग माझ्याही लक्षात आलं की हा मुलगा आपल्या लागलाय किंवा आपल्यावर लक्ष ठेवू नये असं. तर मग मी राणी मावशीला बोलली, म्हटलं राणी मावशी हा ना कंटिन्यू बघतोय म्हटलं माझ्याकडे. आणि मी जिकडे जाते तिकडेच असतो हा. मी कुठे पण जाते तिथेच असतो. मागच्या दाराला असले का मागच्या दाराला असतो, पुढे असले का पुढे असतो. रात्री पण आपण गप्पा मारत असलं का खिडकीतून बघत असतो. मी किचनमध्ये असलं तरी हा खिडकीतून बघत असतो. म्हटलं हे चांगलं नाही वाटत, म्हटलं मला नाही आवडत हे असलं. तर राणी मावशी बोलतात नाही तो पोरगा तसा नाहीये, पोरगा चांगला आहे तो. तर मी बोलले जरी चांगलं असेल पण हे बरं नाही दिसत राणी मावशी आणि व्यवस्थित नाही वाटत हे सगळ्या गोष्टी. मग राणी मावशी बोलतात की बघा तुमचा विचार म्हणजे तुमचा विचार आहे, तुम्हाला काय त्याच्याबद्दल ठरवायचं ते तुम्ही ठरवा, ते तुमचं असेल डिसिजन, मी काय बोलू त्याच्यामध्ये. मी म्हटलं हा बरोबर आहे ते पण. मग मी म्हटलं की मी राणी मावशीला म्हटलं जाऊ दे म्हटलं याला जोपर्यंत बघतोय तोपर्यंत बघू द्या, कारण आता बघण्यावरती तर आपण त्यांना जाऊन बोलू शकत नाही का तुम्ही काय बघताय म्हणून असं. पण जर समोरून जर विशाल काही बोलले तर मग मी विशालला सुनवेल असं माझं मत होतं की काय बाबा बघतोय म्हणून किंवा काय काम आहे सतत मागे मागे असतो असं. तर माझं असं ठरलेलं होतं. आणि माझ्या दृष्टिकोनातून कसं झालं की म्हणजे एक तर मी मॅरिड मुलगी आहे, माझ्या गळ्यात मंगळसूत्र असतं, सिंदूर असतो आणि हा का टाइमपाससाठी असं करतोय म्हणून की याला काय गरज आहे माझ्याकडे बघायची वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या दृष्टिकोनातून. आणि मला राग यायला लागला विशालचा खरं तर की उगाच टाइमपास करत असेल, उगाच असंच म्हणेल डायरेक्ट की फालतूगिरी करतोय माझ्या याच्यामध्ये. मी याच दृष्टिकोनातून म्हणजे तुम्ही म्हणजे माझ्या जागी असाल तर तुम्ही पण तोच विचार केला असता ना विशाल की कशासाठी बघतोय, काय काम आहे, जिथे मी असते तिथे असतो, याला समजत नाही का मी मॅरिड आहे, माझं लग्न झालेलं आहे आणि मग कशासाठी बघतोय हा, असं माझं सगळं विचार होते त्यावेळेस. आणि हे पण ठरवलं होतं की बघतोय तर बघू दे, पण जर कधी यांनी समोरून जर बघितलं किंवा समोरून बोलायचा प्रयत्न केला तर याला तिथल्या तिथे सोडून टाकायचं म्हणून. आणि एक भीती ही पण होती की याने असं बघताना वगैरे बघितलं, भाऊने बघितलं, पप्पांनी बघितलं तर भांडणं होतील, मारामाऱ्या होतील, तर म्हणजे पूर्ण भांडणंच खूप जास्त होतील असं मला वाटायचं. ती पण एक भीती होती माझ्या मनामध्ये. किंवा लोकांनी कुठे बघितले असं काहीतरी तर लोक काय बोलतील की एकतर आई जाऊन 5-6 महिने झालेले आहेत आणि ही दुःखाला आहे इथे की हे सगळं नाटकच करायचे हिला, म्हणजे लोक काय विचार करतील ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन होतं मला.
मग मी माझ्याच टेन्शनमध्ये अजून जास्त टेन्शन वाढलं. एकतर घरचं टेन्शन होतंच माझ्या मागे, अजून विशालचं टेन्शन वाढलं माझ्या मागे. विचार करायचे यार काय करू काय करू काय करू. मग असेच दिवस चालू होते. मी जास्त बाहेर पण निघत नव्हती, कमी केलं, बाहेर बसणं कमी करून टाकलं, लवकर झोपून घ्यायची रात्रीची. पण मग खिडकीतून किंवा कामं वगैरे करताना किंवा मला सतत बाहेर निघायला लागायचं. तेव्हा विशाल बघायचे मला, हे कळून चुकलं होतं, मला आलं होतं लक्षात तेव्हा. आणि विशाल कोण आहेत किंवा यांच्या फॅमिलीचं बद्दल सगळं मला माहिती पण झालं होतं. पण मग तेच माझ्या मनात राग की बाबा कशाला हा टाइमपास करतो का असं का करतोय असं माझ्या मनामध्ये. मग मी ठरवलं होतं जेव्हा बोलेल तेव्हा बोलायचंच म्हणून, असं तडकाफड उत्तर देऊन टाकायचं. मग एक दिवस असं करता 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 मला ना फेसबुकवरती ना एकच फ्रेंड सजेशन येतं ना विशाल, फ्रेंड सजेशन आलं मला. त्याच्यामध्ये विशाल गायकवाड नाव होतं. संध्याकाळची वेळ होती, मी स्वयंपाकाची तयार करत होते आणि मी मोबाईलमध्ये बघितलं तर विशाल गायकवाड नाव आलं, सजेशन आलं. तर मग मी काय केलं, ते ओपन करून यांचं प्रोफाईल चेक केलं की मला वाटलं का बाबा हा पण आता चेक वगैरे काहीतरी करतोय, त्याच्यामुळे मला हे सजेशनमध्ये येतंय. आणि मग मी पण पाहिलं, म्हणजे विशालचं प्रोफाईल मी पाहिलं. तर आता विशाल सांगते की ते काय करत होते. काय नाही, म्हणजे मी फेसबुकवर होतो, इथं नाव आरती, मी शोधत होतो फेसबुकवर. तर मला भेटली, कसं भेटली मला. कशी भेटली? आणि त्यानंतर मी डायरेक्टली मेसेज केला हाय, मग तिचा पण रिप्लाय आला मला हाय. अच्छा, म्हणजे पहिले काय झालं की मला फ्रेंड रिक्वेस्ट आली. मग मी जसे फ्रेंड रिक्वेस्ट पाहिली की विशाल गायकवाड, मग मला समजून गेलं की बाजूच्या मुलाचीच रिक्वेस्ट आहे ही. तर मग मी स्वीकारली ती रिक्वेस्ट, कारण मला यांना सुनवायचंच होतं. कशासाठी नाटकं करतो असं तसं. तर मग मी स्वीकारली. मी तिकडनं मला हायचा मेसेज आला. फर्स्ट चॅटिंग मला असं वाटतं आमची 10 सप्टेंबरला झालेली ना, 10 सप्टेंबरला पहिली चॅटिंग, पहिली फ्रेंड रिक्वेस्ट आलेली आहे. मग चॅटिंग सुरू झाली. चॅटिंगमध्ये त्यांनी हाय टाकलं, मला विचारलं काय करतेस म्हणून. तर मी म्हटलं काय नाही, जेवण बनवते. तर कुठे आहे असं विचारलं, म्हटलं घरात आहे. मग अजून मी म्हटलं की मी ठेवते, मला नाही बोलायला जमणार जास्त, कारण माझा मोबाईल असा होता की कुठे पण पडलेला असायचा. कधी भाऊ पण उचलून बघू शकत होता. जास्तीत जास्त कोमलकडे, निकूकडे माझा मोबाईल असायचा. तर मग त्यांनी जर विशाल गायकवाड किंवा फोटो वगैरे बघितलं तर लगेच समजून जाईल की बाजूचा विशाल दादा कुठेशी बोलतोय म्हणून असं. आणि तेवढा तर मुली हुशार आहेत म्हणजे त्या दोघी पण, त्यांना समजून जाईल. तर मी काय केलं, पटापट डिलीट केलं सगळं आणि मी बोलली मला आता बोलायला जमणार नाही, मी नंतर बोलते म्हणून. असं मी बोलली आणि फोन ठेवून माझं कामं वगैरे केले. कामं झाल्यानंतर बाहेर जाऊन बसले. तर परत मला मेसेज आला कुठे आहे म्हणून. तर मी बोलली की बाहेर बसले. तर बोलतात एक काय केलं तुम्ही सांगा, मेसेज काय केलं. तर मी मेसेज केलं की काय करते, म्हटली बाहेर बसले. आणि जेव्हा मी बाहेर एकटा होतो, तिच्यासोबत म्हणजे 2-3 जण होते, तरी म्हणते मी बाहेर बसले. म्हटलं मी येऊ का बसायला, आला हिला मेसेज टाकला, मी एकटा आहे म्हटलं तुमच्यासोबत येऊ का बसायला, असं मेसेज केला तर हिला. मला अजून राग आला की फक्त पहिले चॅटिंग करतो, मला याच्याशी वेगळं काहीतरी बोलायचं ना, बोलतोय की मी बसायला येऊ का. मी रागात बोलते हो का, असं इकडनं मी रिप्लाय दिला. आणि ते बोलतात काय अजून काय, पहिलं मला बोलतात म्हणजे काय बोललो सांगा ना, मेसेज काय होते मेसेज. हा तेच पण की काय करताय तुम्ही, काय करताय, म्हणजे मी तर आवाजाव घालायचं. हा, विशालने मला सुरुवातीलाच आवाजाव घातलं होतं आणि मी पण त्यांना आवाजाव घालूनच बोलत होती. आणि अजून ते मला बोलतात की मी शेविंग केलेली आहे, कसा दिसतोय ते सांगा. म्हणजे कसं की मी खूप महिन्यानंतर शेविंग केलेली, कारण की लॉकडाऊन मध्ये कम्प्लिटली 2 महिन्यापर्यंत कोण सर्व काही शॉप्स वगैरे बंद होते, तुम्हाला स्वतःला माहिती असेल. मग त्याच्यानंतर मी शेविंग का केली होती हे पण सांगतो तुम्हाला. मी जेव्हा जॉब करायचो हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, तिथे शेविंग अलाउड, म्हणजे दाढी अलाउड नव्हती तिथे, ते शेविंग करायला लागायची. तर मी 2-2.5 महिन्यानंतर शेविंग केली, कारण की मला कामावर बोलवलं होतं की दुसऱ्याच दिवशी तुम्हाला लगेच कामावर बोलवलं ना. कामावर बोलवलं होतं मला, कारण की ब्रेक दिलेला होता कामावर. जसं हॉटेल इंडस्ट्री चालू झाली, मग मी शेविंग केली, नीच्याकडे डायरेक्ट हिला मेसेज केला. मी बाहेरच होतो आणि हिला मेसेज टाकलं की मी कसा दिसतोय. मला म्हणतात मी शेविंग केली, मी कसा दिसतोय. तर मी म्हणते अरे बाबा, मी तुला व्यवस्थित बघितलेलं नाही, काय नाही, तू कुठे मला बोलतो मी कसा दिसतोय. एक तर मला तुला सुनवायचंय, भरपूर काय बोलायचंय आणि याचं चाललंय कसा दिसतोय म्हणून.
तर मग म्हटलं जाऊ दे, असं डायरेक्ट त्याला रिप्लाय देणं बरोबर पण नाही वाटत आहे. मग मी काय केलं, छान आहे, छान दिसतायत असं पाठवलं. आणि म्हटलं मला तुमच्याशी मेसेंजरवरती बोलायला अजिबात जमणार नाही, तर मी फक्त मला मेसेंजरवरती बोलायला जमणार नाही तोपर्यंत इकडे धडधड मेसेज चालू की मला काय कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे, मोबाईल नंबर दे. मग मेसेंजरवर बोलायला जमणार नाही, मग मोबाईल नंबर दे तुझा. तर मी म्हटलं माझा एक हेतू होता की मला मेसेंजरवरती बोलायला जमणार नाही, कारण मोबाईल कुणाकडे पण असतो, कुणाच्या पण हातात गेला तर पटकन समजलं जाईल म्हणून. मग मी म्हटलं ठीक आहे चालेल. मग तुम्ही तुमचा नंबर दिला का मी दिला मला ते आठवत नाही. सर्वात पहिले तुम्ही पाठवला होता माझा नंबर. हो, तुम्ही दिला तुमचा नंबर. आणि मग मी यांना मेसेज केला की मी कुठे बाहेर असेल किंवा मला जेव्हा टाइम फ्री भेटेल तेव्हा मी कॉल करेन, कारण माझ्या अवतीभोवती सतत कोणी ना कोणी असायचं, मला फोनवरती बोलणं पॉसिबल नव्हतं. तर मग मी त्यांना मेसेज केला आणि पटापट त्यांचं नाव म्हणजे फेसबुकमध्ये विशाल गायकवाड डायरेक्ट डिलीट कुठेच नाही, डिलीट मारून टाकलं सगळीकडनं. मग ते झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी बाहेर निघाले. नाही विशाल, तुम्ही कॉल केला होता ना पहिले मला? मी कॉल केलेला तेव्हा. हा, मी बाहेर निघाले. आमचे नंबर दिले होते म्हणजे एकमेकाला, आणि मी बाहेर निघाले. मी जशी बाहेर निघाले तसं विशालचा कॉल. मी किराणा का काहीतरी भरायला गेले होते. कारण की त्यावेळेस तर तुम्हाला माहिती होती म्हणजे हिचा आवाज वगैरे याचा घरात, तो आवाज मला काही जाणवला नाही, आवाज येत नव्हता काहीच. तर मी म्हटलं नंबर काय फोन करून विचारू आपण. तर घरात मला एवढं हे होतं की डाऊट होतं की घरात नाहीये, कुठेतरी बाहेर गेली आहे. तर मी त्यावेळेस तिला फोन केला, तर ती म्हटलं विचारलं कुठे, तर ती म्हटली मी बाहेर आले कामानिमित्त सामान वगैरे घ्यायला. तर म्हटलं कुठे, तर बोलली ती म्हणली मला जागा सांगितली, मी इकडे. तर मी लगेच 5 मिनिटात त्या जागेवर होतो. बाईक काढली 5 मिनिटात त्या जागेवर होतो. तिथे पोहोचले आणि तिथे येऊन भेटले मला. कधी आली सांगायचं तरी ना, आली ते. तर मी बोलले आताच आली मी, थोडा वेळ झालाय. तर नाही आल्यात तर सांगायचं असं बोलले. आवाजाव घालूनच बोलायचे, आल्यात तर सांगायचं, मी बघत होतो मला दिसली ना, मी कॉल केला तुम्हाला. तर मी म्हटलं ठीक आहे चालेल, काही नाही. म्हटलं मी आले, माझे काम आहेत. आणि बस तेवढंच, आपण 1 मिनिट पण आम्ही बोललो नसेल. लगेच यांना मी बोलले मी जाते, माझे काम आहेत म्हणून, कारण आजूबाजूला कोणी पाहिल. आणि एकतर म्हणजे तिथं आमचं म्हणजे नातेवाईक खूप जास्त आहेत इगतपुरीमध्ये. तर भीती वाटत होती कोणी पाहिलं तर बाबा काय बोलते, काय 2 जण इथे काय बोलतात वगैरे, काही प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे मी पटकन निघाली तिथून. मी जास्त वेळ थांबली नाही, बोलली नाही जास्त वेळ. म्हटलं ठीक आहे चालेल. मग तेवढं आमचं 1 मिनिट बोलणं झालं असेल. त्याच्यानंतर मी घरी आले. मी घरी पोहोचले लगेच, हे पण घरी आले. मग असं झालं. मग त्याच्यानंतर परत एकदा मी बाहेर निघाले आणि मी फोन केला. मग मी समोरून कॉल केला त्यांना की कुठे आहात म्हणून. तर मग बोलले की आहे मी घरीच आहे. तर मग म्हटलं घरी आहे, ठीक आहे. मग मी त्यांना फोनवरती माझ्या परीने समजवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही असं नका करू, जिथे मी असते तिथे तुम्ही येऊ नका किंवा माझ्याकडे बघू नका. माझं लग्न झालेलं आहे, माझं आयुष्य, माझा भूतकाळ आहे काहीतरी, आणि परत तुम्ही असं बघाल लोकांना कळलं तर माझ्या घरात ऑलरेडी काही प्रॉब्लेम आहेत. लोक काय बोलतील, लोक नावं ठेवतील. आईला जाऊन अजून 6 महिने पण नाही झालेले, आणि या सगळ्या गोष्टी, किंवा माझ्या भावाला समजलं तर भांडणं होतील, मारामाऱ्या होतील, आणि आजूबाजूला हे सगळं झालेलं चांगलं नाही वाटत आहे, किंवा नको, असं नाही झालं पाहिजे. मग म्हणजे मला चिडायचं होतं. मला विशाल या सगळ्या गोष्टी चिडून सांगायच्या होत्या की तू का असं करतोय, कारण माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल तिरस्कार निर्माण होता किंवा राग होता की हा मुलगा माझ्याकडे का बघतो, काय करतो. पण तो राग मी व्यक्तच नाही करू शकले विशालच्या समोर. काय माहिती का, मी त्यांना आवाजावं घालून बोलायला सुरुवात केली आणि समजून सांगण्याचा प्रयत्न केला की नाही समजून सांगू म्हणून, नको असं. कारण त्यांनी मला बोलतानाच सुरुवात अशी केली की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही कुठे आहात. आणि मी जिथे तिथे विशाल, मी जिथे असेल तिथे विशाल असायचे. त्यामुळे मग मला असं पटकन तोडून बोलता नाही आलं विशाल सोबत, किंवा तोडून नाही टाकता आलं. का नाही आलं ते देवाला माहिती असेल की मी नाही बोलले असं तोडून भांडून वगैरे, असं काहीच नाही केलं. नाहीतर मी अशी पटकन कोणाला पण उत्तर देऊन टाकते. पण मी विशाल सोबत नाही तशी वागले, नाही वागले. ते अजून पण नाही कळते का नाही वागले म्हणून. ठीक आहे. तर मग समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तर मी माझ्या परीने विशालला समजवण्याचा प्रयत्न करते. तर विशालने पुढचं काय आन्सर दिले हे तुम्हाला तुमचे विशाल दादाच सांगतील.
तर मी हिला बोललो की तू टेन्शन वगैरे घेऊ नको काहीच, मी आहे इथे, मी सांभाळून घेईल सगळं सगळं काय सांभाळून घेईल, जे काय मी सर्वांशी बोलेल वाटलं तर. तरी हिंमत नव्हती तरी मी बोललो तिला. नंतर तिने म्हणजे ती तर घाबरलीच होती तेव्हा, तुम्हाला माहिती की अशा परिस्थितीमध्ये ती घाबरणारच आहे. तर ती मला ब्लॉक वगैरे पण करून टाकलं. हा, मी काय केलं माहिती का, मी त्यांना बोलले तुम्हाला सांगून समजत नाही का मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला कळतंय का मी किती टेन्शन मध्ये असेल. एकदम मी माझ्या फॅमिलीच्या प्रॉब्लेम मध्ये, मी माझ्या टेन्शन मध्ये, आणि त्याच्यात तुमचं टेन्शन मला नकोय, मला हे सगळं नकोय. आणि मी फोन कट केला, विशालचा नंबर ब्लॅकलिस्टला टाकून दिला. एवढं बोलून ब्लॅकलिस्टला नंबर. आणि मग घराच्या बाहेर पण नव्हती निघत मी. विशाल किती दिवस मी घराच्या बाहेर नव्हती? 1 हफ्ता होते, 7-8 दिवस. 7-8 दिवस मी घराच्या बाहेर नाही. विशाल शोधायचे मला. शोधणारच आहे ऑफकोर्स. 7-8 दिवस झाले दिसली नाही तर ऑफकोर्स शोधणारच ना, की कुठे काय करते. एवढे दिवस दिसली नाही, फोन नाही, कॉन्टॅक्ट नाही, मेसेज नाही, कारण की ऑलरेडी ब्लॉक केलेला. तर मग सारखं मी हॉलची खिडकी वगैरे उघडायचं, सारखं हिच्या घरात पाहायचं, तरी ती खिडकी पण बंद असायची. खिडक्या पण बंद करून ठेवल्या. मी अक्षरशः कपडे जे धुवायला बसायची ती घरामध्ये बसायला सुरुवात केली. मागच्या दाराला भांडी घासायला घरामध्ये सुरुवात केली. त्याच्यानंतर अजून बाहेर मी झाडू मारायला पण जात नव्हती. मी माझ्या लहान बहिणीला पाठवायची, नाही बाहेर आवरून घे, बाहेर साफ करून घे, मी नाही जाणार म्हणून. आणि कुणालाच काही माहिती नाही, कुणालाच माहिती नाही. राणी मावशीला पण या सगळ्या गोष्टी माहिती नाही. मी बाहेर विशालला ब्लॉक करून टाकलं, मी बाहेर जाणंच बंद करून टाकलं. पण मग घरातले म्हणजे तू खिडकी का बंद ठेवली, खिडकी चालू ठेव. आणि मग विशाल मला खिडकीत दिसायचे बघताना. विशाल मला असे इशारा करायचे, एक कॉल तर कर, ब्लॉक अनब्लॉक कर, असे इशारा करायचे, कर असे करायचे, प्लीज अनब्लॉक कर ना. दाखवा तुम्ही करून दाखवा त्या दिवशी केलेलं. बोलायचं की काय झालं, म्हटलं कॉल वगैरे कर, काय आलं. असे मला इशारा करायचे, फोन कर ना, अनब्लॉक कर असे करायचे. मला अजून राग यायचा. मला एकतर भीती वाटायची, भाऊने पाहिलं तर काय होईल. आणि माझे भाऊ या गोष्टी. तर मग म्हणजे मी ब्लॉक करून टाकलं. मी बाहेरच निघत नव्हती. विशाल मला खूप रिक्वेस्ट करायचे की आरती प्लीज असे इशारा करायचे, एक तरी कॉल कर, मला एक मेसेज तरी कर. मग मी म्हणजे नाही, मी माझं ठरवून ठेवलेलं होतं की बाबा नाही, आपण आता माझ्या दृष्टिकोनात काय झालं होतं हे तर मला बोलले होते की तू ते सगळं टेन्शन नको घेऊ, मी ते सगळं बघेल. आणि विशाल तर समजतच नाहीये, विशाल ऐकत पण नाहीये, मग मी करणार काय. विशाल तर एक पुरुष आहे, म्हणजे एका पुरुषाचं एक असतं आकर्षण असतं, किंवा मग एक म्हणजे मुलगा असेल तर मुलाला एवढं पटकन काही गोष्टी लक्षात येत नाही. तर मग त्यांना प्रेम म्हणजे होऊ पण शकतं, असं नाही की म्हणजे प्रेम तर कुणावरती पण होऊ शकतं. पण मी तर एक स्त्री आहे, मला तर माहिती आहे की माझ्या आयुष्यामध्ये काय घडलेलं आहे, काय आहे, माझी परिस्थिती काय आहे, माझा भूतकाळ काय आहे. आणि प्लस हा माझ्यासमोर एक अनमॅरिड मुलगा आहे. तर मी जर याच्याशी जास्त बोलले, मी याला जास्त एंटरटेन केलं, किंवा मग मी याला अजून रिस्पॉन्स केला, पण मी याच्याशी जास्त बोलले, तर पुढे जाऊन काय होईल. याचे घरचे म्हणजे याच्या घरच्यांनी याच्यासाठी काही स्वप्न पाहिलेलं असतील, या सगळ्या गोष्टी. त्याची आई काय विचार करेल, त्याचे फॅमिली काय विचार करेल, की कदाचित त्याच्या घरी मी जर कुठेतरी चुकीचा पाऊल टाकला तर त्याची आई कदाचित माझ्या घरी येईल, मला बोलेल, माझ्या भाऊला सांगेल, पप्पांना सांगेल, याच्यात माझी बदनामी होईल. किंवा असा पण एक विषय माझ्या समोर होता की मी तर म्हणजे माझी तर मजबुरी आहे की माझं पहिले लग्न वगैरे झालेलं आहे, असं कोणी काही पण विचार करू शकतं माझ्याबद्दल. तर मग त्याचा फायदा तर नाही घेतला जाणार, कोणी फायदा तर नाही, त्याला फायदा तर नसेल उचलायचा. आणि का म्हणून एका लग्न झालेल्या मुलीकडे, लग्न झालेल्या मुलीशी का प्रेम करेल कोणी, किंवा काय गरज आहे, काय बाहेर काय मुली भेटत नाही का, या सगळ्या गोष्टी मला प्रश्न खूप पडायचे. आणि मग या प्रश्नांमध्ये मी माझ्या स्वतःवरती ना म्हणजे कुठेतरी मनामध्ये असं वाटायचं की अरे हा पोरगा आपल्याला एवढं रिक्वेस्ट करतोय, हा पोरगा मी जिथे जाते तिथे पण असतो, एवढं म्हणजे एक क्षण मिस नाही करत आहे, प्रत्येक वेळी माझ्या समोर आहे. तर मी म्हणजे माझ्या मनात कुठेतरी नाही का असं असतं जागृत प्रेम पण नाही म्हणता येणार, पण मला असं वाटायचं की मी बोलू याच्याशी, अजून याला समजावून सांगू की नको असं करू. पण नाही, मी तेवढा पण बोलायला मला भीती वाटायची खूप जास्त. आणि मी माझ्या मनावरती असं
पक्का कंट्रोल ठेवला होता की नाही बोलायचं किंवा नाही नादाला लावायचं. तो नादान आहे पण मी नादान नाहीये, तो पुरुष आहे पण मी एक स्त्री आहे आणि मला माहिती आहे की माझी इज्जत काय आहे, माझ्या गोष्टी काय आहेत किंवा माझं अस्तित्व काय हे मला माहिती आहे. त्यासाठी मी एक लेडीज आहे, मी जर त्याच्याशी बोलले तर ऑफकोर्स तो पुरुष आहे, तो खेचला जाणार माझ्याकडे. तर मग मी माझ्यावरतीच बंधन टाकते की मला त्याच्याशी बोलायचं नाहीये किंवा मला त्या गोष्टीकडे जायचंच नाहीये म्हणून. असा परिपूर्ण माझा प्लॅन मी करून ठेवलं होतं. पण तुमच्या दादांच्या मनात जे होतं ते होतं आणि ते करूनच राहतात. तर मग हा व्हिडिओ इकडे सेंड करते आणि मी कधीपासून विशालशी बोलायला लागले, आम्ही पुढे काय केलं, कसं भेटलो, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये क्लिअर करेल. आणि हो, व्लॉग यायला थोडा उशीर होतोय, थोडं समजून घ्या. आणि मला असं वाटतंय की व्हॅलेंटाईन डेचा व्लॉग पण लेट तुम्हाला पाहायला भेटेल, कारण आपली लवचे जे लव्ह स्टोरी आहे ती शेअर करायला ऑफकोर्स हा आमचा प्रवास आहे तो आता जवळजवळ 4-4.5 वर्ष होत आले आहेत. आता मला 4 वर्ष पकडा तुम्ही, 4-4.5 वर्ष आमचा प्रवास होतोय. तो प्रवास तुमच्यासोबत शेअर करायचा आहे, तर थोडाफार टाइम लागेलच या गोष्टींना, तेवढं तुम्ही समजून घ्या. आणि परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.